तर मागच्या रविवारी जो एक विषय आम्ही घेतला होता आमच्या चर्चमध्ये जो संडेचा विषय जो घेतला होता आणि तो विषय होता की सॅल्वेशन आणि तारण मागच्या जुन्या करारात किंवा या पृथ्वीवर देवाने कशा या गोष्टी केल्यात आणि मनुष्य हा कसा तारला जातो याच्याविषयीची माहिती मागच्या रविवारीच्या ज्या संदेशात मी दिली. पण हा इतका महत्वाचा आणि इतका सुंदर जीवनाचं हे सत्य आहे आणि हे जे सत्य आहे ते खूप साऱ्या लोकांना काय हे समजत नाही आणि कधी खूप साऱ्या चर्चेसमध्ये कारण खूप साऱ्या पास्टरना सुद्धा या गोष्टी कधी काय आहे या वचनातून ज्या आहेत या वचनातल्या या समजत नाही आणि म्हणून तोच जो विषय जो आपण घेतला होता त्यातून अधिक डिटेल आणि देवाच्या वचनातून आपण त्या गोष्टी बोलणार आहोत. मी तुमच्या समोर हे स्लाइड जी आहे ती शेअर करतो आणि विषय जो होता तो म्हणजे हा जो विषय आपला आहे की जुन्या करारातील जे तारण होतं जुन्या करारातील जे तारण त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत की हे जे तारण आहे हे जुन्या करारात कसं होतं ओल्ड टेस्टिमेंटमध्ये आणि जुन्या करारात लोक कसे तारल्या जायचे आणि या सगळ्या गोष्टीविषयी आपण थोडंसं अधिक डिटेलमध्ये इथं समजणार आहोत यासाठी की आपल्याला समजावं की देवाची जी योजना आहे ते मनुष्यासाठी ती कशी होती कशी आहे आणि या सगळ्या गोष्टीचं सत्य आपण जाणणार आहोत कारण एक वचन इथे आपण बघू की हे जे वचन होतं रोमकरासपत्र 4:3 कारण शास्त्र लेख काय म्हणतो तर अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले आणि म्हणून जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो आणि तो काय करतो आपला विश्वासामुळे आपल्यात नीतिमत्व टाकतो आणि ते नीतिमत्व आपल्यासाठी काय करतं आपल्याला ते नीतिमत्वामुळे जे आपल्यापासून नाही तर देवापासूनच आलेलं आहे त्याच्यामुळे आपण स्वर्गात घेतल्या जातो आणि म्हणून आजचं जे तारण आहे किंवा आज आपण ज्या नवीन करारात आहे याच्याविषयी मी माहिती दिली होती याच्याविषयी थोड्याशा गोष्टी आपण बघू याच्याविषयीची माहिती म्हणजे की आपण इथे जे बघत आहोत जर तुम्हाला जुना आणि नवीन करार याचं पूर्ण एक रिव्हिजन पुन्हा एकदा की जुना करार म्हणजे काय की प्रभू येशू ख्रिस्त हा मधात जो क्रूस दिसतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी तर आदामापासून तर प्रभू येशू ख्रिस्त येण्यापर्यंतचा जो वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो जुना करार म्हणतो आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जो आला तेव्हापासून तर जे आपला जो पिरियड आहे आपण जे आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो नवीन करार म्हणतो तो हा असा जुना करार आणि नवीन करार आता जसं आपण या गोष्टीविषयी आपण थोड्या गोष्टी समजून घेऊ तर प्रभू येशू ख्रिस्त हा जुन्या करारात आला म्हणजे हा जो 33 एडी इथे जे वर्ष दिले आहेत इथे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे त्याच्यापासूनचा जो पुढचा पिरियड जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण त्याच्यापासूनचा पुढचा पिरियड त्याला एडी किंवा आफ्टर डेथ आपण म्हणतो आणि बीसी त्याच्या आधीचा पिरियड म्हणजे जो जेनेसिस किंवा उत्पत्तीपासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पिरियड पर्यंत त्याला बीसी म्हणजे बिफोर क्राइस्ट आपण म्हणतो आणि म्हणून आपल्याला पहिले ही गोष्ट समजणं आवश्यक आहे की जुना करार कशाला म्हणतात नवीन करार कसा म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं आपण ज्या गोष्टीवर बघणार आहोत की जुन्या करारापासून तर आतापर्यंत मनुष्याला जे सॅल्वेशन किंवा तारण हे जे होतं हे देवापासून देवापासून हे कसं मिळालं तर त्या गोष्टी आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला एक बघणं आहे की समस्या काय आहे सगळ्यात आधीपासून सगळ्यात पहिली समस्या ज्या मनुष्याला ज्या दोन समस्या आपल्याला आहेत दोन समस्या सदैव लक्षात ठेवा आणि याच्यामुळेच आपल्याला सॅल्वेशन पाहिजे असते तर पहिली समस्या म्हणजे की आपण सगळे पापी आहोत दुसरी एक समस्या म्हणजे पापाची शिक्षा मरण आहे तर या दोन्ही गोष्टीपासून वाचण्यासाठी कारण आपण पापी आहोत म्हणून पापाची क्षमा झाली पाहिजे आणि त्या पापांमुळे आपल्याला मरण येते आणि त्या मरणापासून आपल्याला नवीन जीवन भेटलं पाहिजे या दोन्ही गोष्टीसाठी मनुष्याला कशाची गरज आहे सॅल्वेशनची गरज आहे म्हणून तारण हे सुरुवातीपासून म्हणजे आदामापासून तर शेवटपर्यंत
मनुष्यापर्यंत, शेवटच्या मनुष्यापर्यंत हे जे आहे हे कशासाठी पाहिजे? पहिली गोष्ट, तारणाशिवाय कुठलाच मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. विदाउट सॅल्वेशन, विदाउट उद्धार, विदाउट तारण कुठलाच मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि सॅल्वेशन कशासाठी पाहिजे किंवा तारण कशासाठी पाहिजे? कारण ज्या दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या पहिल्या म्हणजे की मनुष्य हा पापी आहे आणि त्या पापाची क्षमा झाली पाहिजे. त्या पापाची क्षमा न होता कुठलाच मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पापाची शिक्षा मरण आहे आणि ते जे मरण आहे ते अनंताचं मरण, त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला सॅल्वेशनची गरज आहे. आणि हे सॅल्वेशन, पहिली ही गोष्ट तुम्हाला समजून सांगितली का कुठल्याही व्यक्तीला कोण्या गोष्टीची गरज आहे? सॅल्वेशनची. दुसरं, हे कधीही मनुष्याद्वारे नव्हे. सॅल्वेशन किंवा तारण किंवा उद्धार हा कधीही मनुष्याद्वारे नव्हे, तर तारण हा सदैव देवाद्वारे आहे, देवापासून आहे. आणि म्हणून आज आपण या डिटेलमध्ये काय बघणार आहोत की जुन्या करार जो आहे याच्यात देवाने सॅल्वेशन हा मनुष्याला कसा दिला. नवीन करारात आपल्याला जरी माहित आहे, कारण जेव्हा आपण बघतो की आपण जर एखाद्या व्यक्तीला आज 2025 मध्ये जर त्याला सॅल्वेशन, जर त्याला उद्धार, जर त्याला तारण पाहिजे, तर त्यानं काय केलं पाहिजे? तर त्याने मागे बघून म्हणजे काय की जो प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला, जो देवाचा पुत्र येऊन गेला, त्या देवाच्या पुत्रावर जेव्हा तो विश्वास ठेवतो, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि त्याने माझ्या पापाची सगळी शिक्षा स्वतःवर घेतली. आणि जेव्हा इथून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा क्रुसावर मारण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठल्यापासून तर आजच्या पिरियड पर्यंत, तर कुठलाही व्यक्ती काय करू शकतो? ख्रिस्तावर विश्वास ठेवून, प्रभू येशू ख्रिस्तावर जो येऊन गेला त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला काय मिळतं? तारण मिळतं. आता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि मी विश्वास ठेवतो की तुम्ही सगळ्यांनी त्याच रीतीने काय केलं असेल? ख्रिस्ताचा स्वीकार केलं असेल. पण याच्या आधी, कारण तुम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला, पण जर जुना करार तुम्ही बघता तर आदाम झाला, अ, अब्राहम झाला, इसाक झाला, योसेफ झाला, दावीद झाला. या सगळ्या लोकांना मग तारण कसं भेटलं? कारण तुम्हाला आणि मला हे माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला, देवाचा पुत्र येऊन गेला, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी सगळ्या गोष्टी करून घेतल्या. पण जो जुना करार आहे किंवा जुना करार म्हणजे काय की प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधीपासून, म्हणजे सुरुवातीपासून, उत्पत्तीपासून किंवा आदामापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसावर मरण्यापर्यंत जे आधी जे लोक होते त्यांना थोडी माहित होतं की येशू ख्रिस्त येणार आहे. आदामाला नाही माहित होतं येशू ख्रिस्त येणार आहे. मोशेला नाही माहित होतं, अब्राहमाला नाही माहित होते. मग हे लोक कसे तारल्या जायचे? प्रश्न काय आहे की मग हे लोक कसे तारल्या जायचे? तर हे लोक काय करायचे? काय देवाने ज्यांनाही, जोही सर्च करत आहे किंवा जोही शोधत आहे, त्यांना देवाने काय केलं? सत्य प्रगट केलं. जसं या दोन्ही कंपॅरिझन लक्षात ठेवा. आज तुमच्यापाशी बायबल आहे, आज तुमच्यापाशी चर्च आहे, आज तुम्हाला सत्य सांगणारा पास्टर आहे आणि तुमच्या फोनमध्ये बायबल आहे, तर आपल्यापाशी या सगळ्या गोष्टी काय आहे? अवेलेबल आहे. तुम्हाला आणि मला या सगळ्या गोष्टी काय आहेत? आपण वाचू शकतो. सत्य आपल्याला मिळू शकते आणि सत्य आपण स्वीकारू शकतो. पण जुन्या करारात समजून घ्या, अब्राहम घ्या, आदाम घ्या, मोशे घ्या, दावीद घ्या, यांच्यापाशी बायबल नव्हतं. यांच्यापाशी बायबल होतं का की अरे मी बायबल वाचू दे. मग या लोकांनी काय केलं? मग या लोकांनी हे लोक कसे तारल्या गेले असतील, तर याच्यावर आपण सगळ्यात मोठं आधी पहिले बोलत आहोत. तर जोही जुन्या करारात, आणि तेच आजही होतं, जोही व्यक्ती सत्याच्या शोधात येतो, ज्याही व्यक्तीला सत्य पाहिजे असतं. जसं मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगतो. जर आपली इच्छा आहे की आपल्याला जेवढं भेटते तेवढंच, किंवा आपली जर इच्छा असेल की आपल्याला सदैव फसवलेलं किंवा फसवणुकीतच राहायचं असेल, तर सैतान त्या व्यक्तीला सदैव मदत करतो. समजून घ्या मी काय बोलून आलो. ज्याही व्यक्तीची इच्छा आहे का मी, कारण आपल्याला प्रत्येकाला स्व इच्छा आहे, म्हणून जोही व्यक्ती ती इच्छा धरतो की मला फसवणुकीत किंवा खोट्यातच किंवा डिसिव्हडच राहायचं असेल आणि मला सत्याची गरज नाही, मला जेवढंही दिल्या गेलं, जसं मी तुम्हाला सदैव सांगत असतो, सत्य हे उघड्यावर अवेलेबल नाही.
सत्य हे कधीही उघड्यावर का बा कुठेही तुम्ही चालल्या जा आणि इथे कुठल्याही एखाद्या चर्चमध्ये घुसून जा किंवा एखादी गोष्ट पकडून घ्या किंवा सोशल मीडियावर चालले जा किंवा युट्यूबमध्ये चालल्या जा, हे जे तुमचे आपले जे इझी ऍक्सेस ज्या गोष्टी असतात, इथं कधी सत्य तुम्हाला सापडत नाही. सत्य उघड्यावर काय आहे, उपलब्ध नाही. सत्य शोधण्यासाठी पहिले तुम्हाला हृदय करावं लागेल आणि त्याचा शोध घ्यावा लागेल. यासाठी कारण सगळ्याकडे काय आहे, खोट्याने सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. कारण हे जग सैतानाचं आहे आणि हे जग शापित आहे. पण जेव्हा एखादा व्यक्ती, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ज्याला सत्य आवडत नाही, ज्याला सत्य शोधण्याची, कारण हे जे तुमची आपल्याला जे फ्री विल दिली आहे, स्वइच्छा दिली आहे, ती जेव्हा आपण अशी ठरवतो की मला जे पाहिजे, जे मला जे आहे त्यातच मी ठीक आहे आणि मी सत्य शोधत नाही, मला त्याची आवड नाही, त्याच्यामुळे काय होऊन जातं, सैतान त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करतो. म्हणजे आपण फसलेले आहो, आपल्याला सत्य शोधण्याची इच्छा नाही, म्हणून सैतान काय करतो, त्या गोष्टीला अधिक मदत करतो. पण जोही व्यक्ती म्हणतो की मला बघायचं आहे, मला शोधायचं आहे, जीवनाची शांती मला पाहिजे, मला तारण मला पाहिजे, सॅल्वेशन मला पाहिजे, जोही व्यक्तीची इच्छा बाळगतो, त्या व्यक्तीला काय करतो, देव मदत करतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, ज्याला लपून राहायचं आहे, ज्याला खोट्यात राहायचं आहे, ज्याला डिसिव्ड राहायचं आहे, ज्याला सत्य शोधायचं नाही, त्या व्यक्तीला सैतान सदैव मदत करतो त्याच्या इच्छा पुरवण्यासाठी. कारण तो खोटा आहे आणि तो खोट्यांना काय करतो, सगळ्या गोष्टीला मदत करतो. पण ज्या व्यक्तीला सत्य शोधायचं आहे, ज्याची इच्छा आहे की मला सत्य शोधलं पाहिजे, मला याची गरज आहे, त्या 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 गोष्टीला काय, त्या व्यक्तीला देव मदत करतो. म्हणून जुन्या करारात जेव्हाही अब्राहम, जेव्हाही मोशे किंवा जोही व्यक्ती, ज्या व्यक्तीने सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, ते देवाला भिवून जेव्हा वागले आणि त्यांची इच्छा होती की मला सत्य पाहिजे, तर आपण जसं उत्पत्तीमध्ये बघितलं आहे, देवाने त्यांना काय कशा कशा रीती प्रकटीकरण केलं, तर आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या. का देव त्यांच्या संग बोलला, स्वप्नाद्वारे बोलला, एंजल्स द्वारे बोलला, संदेष्टाद्वारे बोलला, राजांद्वारे बोलला, देवाच्या लोकांद्वारे बोलला आणि या सगळ्या गोष्टीतून देवाने काय केलं, त्यांना आपलं सत्य प्रकट केलं. आता तुम्हाला आणि मला या गोष्टीची गरज नाही, कारण आपल्यापाशी काय आहे, बायबल आहे. आपल्यापाशी बायबल असल्यामुळे काय होतं, तर तुम्हाला देव तुमच्या संग डायरेक्ट बोलत नाही, कारण देवाचा शब्द तुमच्यासाठी आहे. देव तुमच्या संग स्वप्नात बोलत नाही, कारण देवाचा शब्द तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी कुठला संदेष्टा नाही. तुमच्यापाशी काय आहे, कुठल्याच अशा गोष्टी होत नाही. का? कारण तुमच्यापाशी बायबल अवेलेबल आहे. म्हणजे तुमच्यापाशी देवाची पूर्ण इच्छा आता तुमच्यापाशी अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे. पण जुन्या करारामध्ये असं नसताना जोही व्यक्ती शोधत होता, देव त्यांना त्या त्या परीने काय करत होता, देवाचं सत्य प्रगट करत होता. आणि जेव्हा देवाचं सत्य जेही त्यांना सांगण्यात आलं, जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, नोआ कसा तारला गेला असेल, नोआचं तारण कसं झालं असेल, नोआचं तारण, तर नोआला जेव्हा सांगितलं की या पृथ्वीवर आकाशातून काय होईल, पाऊस पडेल आणि काय सगळे लोक मारल्या जातील, देवाचा प्रकोप येईल, तू काय कर, एक तारू बनव. तर हे जे देवाने त्याला सांगितलं, हे काय झालं, देवाचं वचन का मी या गोष्टी करणार आहोत. आता नोआ कदाचित विचार करू शकतो, काय विचार करू शकतो, जसं मी आपण आधी बोललेलो आहोत की त्याच्या आधी आकाशातून कधीच पाऊस पडायचा नाही. तर मग नोआने त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, की देवाने असं म्हटलं आहे म्हणजे अशी गोष्ट होईल, आणि इतका मोठा तारू निर्माण करणे, जेव्हा जग सगळं त्याला हसत होतं की हा व्यक्ती काय मूर्खपणा करत आहे आणि याने तारू बनवला. तर नोआचं तारण कधी झालं असेल, जितकंही देवाने त्याला सांगितलं की ही गोष्ट मी करणार आहे आणि त्याने ती गोष्ट केली, आणि त्याच्यामुळे काय झालं, नोआ नीतिमान ठरवण्यात आला. का नीतिमान ठरवण्यात आला? नोआने तारू बनवला म्हणून तो नीतिमान आहे का? नाही. तर देवाने त्याला जे सांगितलं होतं त्या गोष्टीवर त्याने विश्वास ठेवला आणि तो नीतिमान गणण्यात आला. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, ज्या ज्या काळामध्ये, ज्या ज्या कालावधीमध्ये देवाने ज्या गोष्टी मनुष्याला प्रकट केल्या, आता जुन्या करारामध्ये देव ज्या ज्या रीतीद्वारे मनुष्यासंग बोलला, जुना करार त्यांना देण्यात आला आणि त्याच्या ज्या ज्या गोष्टी त्यांच्या सोबत उपलब्ध होत्या,
त्या वचनावर जेव्हा त्याने विश्वास ठेवला, ते काय व्यक्ती काय करण्यात आले, ते तारण्यात आले. ते काय त्यांचा काय झाला, उद्धार झाला, सॅल्वेशन झाला. हे झालं जुन्या कराराचं. आणि तसंच आपल्यासाठी सुद्धा आपली सुवार्ता काय आहे, की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. तर ही सुवार्ता तुम्हाला आणि मला नवीन करारात दिलेली आहे. आणि जेव्हा आपण त्या गोष्टीचा स्वीकार करतो, जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो, तर काय होतं, हे तारण तुम्हाला आणि मला अवेलेबल असतं. आणि मग तोही व्यक्ती म्हणजे तेही लोक विश्वासाने, आपणही लोक विश्वासाने. म्हणून सांगण्याचं तात्पर्य फक्त काय झाली, सुवार्ता बदलली. तेव्हा आता असं नाही झालं ना, की नोआने विश्वास ठेवला की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, त्याला येशू ख्रिस्ताचं नावही माहित नाही. जुना करारामध्ये जीसस क्राइस्ट किंवा येशू ख्रिस्त हा शब्दही नाही. मग ते कसे तारण्यात आले, तर त्यांनी काय केलं, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, जितकंही त्यांच्यासाठी उपलब्ध होतं. तुम्हाला आणि मला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला, देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, कारण आता देवाच्या पुत्राद्वारेच काय आहे, तारण आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दोन्ही रीतीये, म्हणजे जुन्या करारात आणि नवीन करारात कशामुळे आहे, फक्त विश्वासामुळे. म्हणून विश्वासामुळे अब्राहम, आदाम, मोशे, दावीद, सॉल, दानियल, याकोब, इसाक, जोसेफ, हे सगळे लोक यांनी काय केलं, देवावर विश्वास ठेवला आणि ते काय केले, तारण्यात आले. आता याच्यापेक्षा याची मोठी गोष्ट आता पुढे आपण बघणार आहोत. जसं हे जे दुसरं चित्र हे तुम्हाला एक सोप्या रीते आता सांगतं, काय सांगतं, की जुन्या करारात हे जे लोक होते, ते येणारा जो आहे किंवा देवाचे जे वचन आहे त्यांच्याकडे, म्हणजे ते पुढे बघत होते, की जो येणारा आहे त्याच्यामुळे ते तारल्या गेले. आपण जे बघतो ते मागे बघतो, की जो येऊन गेला त्याच्यामुळे काय झालं, आपण तारल्या गेलो किंवा तारल्या जाऊ. तर म्हणून शेवटी सगळ्यात मोठं काय आहे, विश्वास. म्हणजे त्या लोकांनाही विश्वासाची गरज होती, आपल्यालाही विश्वासाची गरज आहे. पण कोण्या गोष्टीमध्ये, तर देवाच्या वचनामध्ये. देवाचं वचन जे सांगितलं जातं त्याच्यावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, फक्त येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवते, पण त्याच्या पुढचं मागचं मला माहित नाही, हा विश्वास नव्हे. हा विश्वास कधीच कोण्याच व्यक्तीला तारण देत नाही. म्हणून सगळ्यात मोठी एक गोष्ट जे सदैव बांधून ठेवली पाहिजे, विदाउट सॅल्वेशन, बिना तारणाच्या, बिना बिना उद्धाराच्या कुठलाही व्यक्ती स्वर्गात जात नाही. आणि सॅल्वेशन हे काय आहे, ही कशी गोष्ट आहे जी फक्त देवापासून मिळतं आणि मनुष्यामध्ये कार्य करतं, त्याच्या पापाची क्षमा करतं, त्याला नवीन जीवन देतं आणि हाच व्यक्ती स्वर्गात जाऊ शकतं. तर ही गोष्ट जी आहे, तर आपण थोडंसं आता जुन्या कराराच्या लोकांविषयी बोलू आणि हे तुम्हाला पुढे पुढे या गोष्टी समजतील. तर जुन्या करारामध्ये, म्हणजे तुम्हाला पहिले सांगितलं आहे, जुना करार म्हणजे काय, की प्रत्येक व्यक्ती आदामापासून, उत्पत्तीपासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणापर्यंत जोही व्यक्ती आहे, तो जुन्या करारातला प्रत्येक व्यक्ती ज्याने देवावर विश्वास ठेवला, तो व्यक्ती जेव्हा मरतो, तर काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण बोलू. तर पहिली गोष्ट, जेव्हा तो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, त्याचे पाप हे जे काय असतात, ते फक्त त्याचे पाप कव्हर होतात. कव्हर होतं म्हणजे काय, देव त्या गोष्टीला काय करतो, त्या गोष्टीला देव सांभाळतो किंवा देव त्या गोष्टीची काय करतो, त्या गोष्टीसाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवता, की हा माझी काळजी घेईल. पण आणि जसं या चित्रातून मी तुम्हाला समजून सांगतो, तर तर हे जे आहे, जसं आपण बघतो की जुन्या करारामध्ये, या चित्रामध्ये आपण बघतो, की जेव्हा जोही व्यक्ती देवावर विश्वास ठेवत होता, तो काय करत होता, बळी देत होता, जनावरांचं बळी देत होता. आणि आणि जनावराचं रक्त सांडलं जायचं. आणि जसं आपल्याला माहित आहे, रक्त कशासाठी महत्वाचं आहे, कारण रक्तामध्ये काय आहे, जीवन आहे. आणि म्हणून हे जे बलिदान आहे, ते काय करायचे, जनावरांचं बलिदान द्यायचं. पण जसं आपल्याला हिब्रूचे वचन माहित आहे, जसे आपण काही वचन सुद्धा आपण घेणार आहोत, की हिब्रू लोकास पत्र 9:12 सांगतं, बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचे रक्त घेऊन व त्याने सार्वकालिक खंडणी मिळून एकदाच परमस्थानात गेला. तर या गोष्टीविषयी सगळे आपण समजणार आहोत. तर सांगण्याचं तात्पर्य, की
कुठल्या जनावराच्या बळीमुळे मुळे नव्हे. मग आता प्रश्न येतो, की या लोकांना मग तारण कसं मिळालं? किंवा यांना स्वर्गात जागा कशी मिळाली? हे जे ट्रान्झॅक्शन आहे किंवा हे जे ही जी गोष्ट आहे कशी घडते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आता तुम्ही लक्ष द्या. तर पहिली गोष्ट, जेव्हा एखादा आता ही जे आपण सगळे बोलत आहोत, हे सगळे जुना कराराविषयी. आता जुन्या करारामध्ये गोष्टी कशा व्हायच्या या सगळ्या आपण बघू. जेव्हाही एखादा विश्वासू व्यक्ती म्हणजे काय? तर विश्वासू व्यक्ती जो देवाच्या वचनात, ज्याच्याविषयी आपण बोललो आहोत, आणि हा व्यक्ती जेव्हा देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, म्हणजे याच्यात प्रत्येक व्यक्ती याला आदाम, इसाक, योसेफ, अब्राहम, दावीद आणि सगळे संदेश ते राजे जे ज्यांनी देवावर विश्वास ठेवला, हा व्यक्ती जेव्हा मरतो, हा एक जी जागा आहे अधोलोक किंवा स्वर्गलोक, आणि या जागेवर हा व्यक्ती काय करतो? या जागेचा पुढचा वरचा जो भाग आहे त्याला अप्पर शिओल किंवा अप्पर जागा जे म्हणतात, किंवा वरची जागा म्हणतात. इथे त्याचा आत्मा जातो. आणि जो ही अविश्वासू व्यक्ती जो जुना करारात आहे, आणि जो व्यक्ती मरतो, आणि हा व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा हा जो अधोलोक जो पार्ट आहे, याच्या खालच्या जागेला त्याचा आत्मा जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण वचनातून समजून घेऊ. तर हे समजण्यासाठी काय 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 असलं पाहिजे? तर आपण जे बघू ते म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे ही सगळे द द रिच मॅन म्हणजे श्रीमंत मनुष्य आणि लाजरसाविषयी जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. आता ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा, की जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मरत नाही आणि मरणातून उठत नाही, त्याच्या आधीचा पिरियड पूर्ण जुना करार, म्हणजे येशू ख्रिस्त त्याची जेव्हा सेवा या पृथ्वीवर होती, जेव्हा तो बोलत होता, तो कशात होता? जुन्या करारात मध्ये होता. आणि जसं तुम्हाला माहित आहे, की श्रीमंत मनुष्याची आणि लाजरसाची त्याने काय केली? गोष्ट सांगितली. आणि जसं आपण याच्याविषयी बोललो, या दोन्ही गोष्टी ज्याही पॅराबलमध्ये किंवा बोधकथेमध्ये जेव्हा देव नाव घेतो, याचा अर्थ ती गोष्ट काय आहे? ती कथा नव्हे, ते सत्य आहे. तर इथे आपण बघतो, की मग असे झाले, की तो गरीब मनुष्य, पहिले आपण श्रीमंत विषयी बोलू. त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडले, तरी आपल्या खायला, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. मग असे झाले, की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतास त्यास अब्राहमाच्या उराशी. तर यहुदी लोक हा जो अधोलोक जो आहे, त्याला अब्राहमाचं ऊर किंवा इंग्लिशमध्ये अब्राहाम्स बुझम असे म्हणतात. म्हणून अब्राहमाच्या उराशी. आता हे जे पूर्ण आहे हे अब्राहमाचं ऊर. आता यातला कुठल्या भागात या गोष्टी आपण पुढे समजू. म्हणून तो म्हणतो, व देवदूतांनी त्यास अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले. श्रीमंत मनुष्य मृत्यू लोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहिले. तर श्रीमंत मनुष्य जो अविश्वासू, हा काय केला? हा खालच्या बागीला आला, कारण त्याने काय केले? वर पाहिले. तर त्याला वर पाहिले. तर अविश्वासू आहे या अधोलोकामध्ये खालच्या बाजूला आला. जो विश्वासू आहे, जो लाजरस आहे, तो वरच्या बाजूला आला. आणि इथे काय झालं? श्रीमंत दूर, आणि त्याने काय केलं? श्रीमंत मनुष्य यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेल्या अब्रामाला आणि लाजराला त्याने बाजूला बाजूला पाहिले. तर याने काय केलं? त्याला इथे अब्राहम म्हणजे आणि लाजर हे त्यांना काय केले? दिसले. आणि तो ओरडून म्हणाला, हे पिते अब्रामा, माझ्यावर दया कर आणि लाजरला पाठव, यासाठी का तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करेल, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करत आहे. म्हणजे आपल्याला दिसतं का जसा कुठलाही अविश्वासू व्यक्ती, म्हणजे आदामापासून तर या जगाच्या शेवटपर्यंत कुठलाही व्यक्ती जो ख्रिस्तापासूनच तारण स्वीकारत नाही, जो ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारत नाही, असा प्रत्येक व्यक्ती या भागात पडतो. जसा व्यक्ती तो मरतो,
तसा तो इथे जे अविश्वासू आहे इथे त्याचा आत्मा जातो. इथे जे जे इथे आपल्याला काय दिसतं, त्याची जी परिस्थिती काय होती, की कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करीत आहे. आणि इथे काय करतो, प्रत्येक व्यक्तीचा आत्मा, कुठलाही तुम्ही या जगातला व्यक्ती, आता ही जी गोष्ट आहे, ज्या खालच्या गोष्टीविषयी आपण बोलत आहोत, त्याला लोअर शिअल किंवा खालची बाजू, हे सगळ्यांसाठी आहे. जुना करार, नवीन करार, कुठलाही व्यक्ती, या प्रत्येकासाठी ही गोष्ट आहे. जसा तो व्यक्ती मरतो, अविश्वासू लोक त्याचा शरीर जे आहे त्याला मातीत किंवा आपापल्या परीने ते जसे गाळत असतील, जे करत असतील त्याच्या शरीरासोबत, पण त्याचा आत्मा सरळ इथून शेवटचा श्वास घेतल्यानंतर सरळ हा व्यक्ती, हा जो अधोलोकचा जो खालचा भाग आहे, इथे अग्नीच्या भयंकर गोष्टी तो काय करला जातो, इथं त्याला टाकल्या जातो. आणि इथली जी परिस्थिती आहे ते आपल्याला दिसतं, की तो काय केला, श्रीमंत व्यक्ती ओरडून म्हणाला, माझ्यावर दया करा, लाजराला पाठवा, यासाठी की ती बोटाच्या पाण्यात बुडून माझी जीभ थंड करेल, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करीत आहे. आणि म्हणून किती महत्वाचं आहे तारण जे देवापासून मिळतं. आणि जेव्हा कुठलाही व्यक्ती हे रिजेक्ट करतो, कुठलाही व्यक्ती हे सत्य समजून घेत नाही, आणि त्या व्यक्तीला काय होतं, नरकात टाकल्या जातं. आता या सगळ्या गोष्टी आपण बघू. तर पुढे इथे परंतु अब्राहम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुखात आहेस इथे. आणि आणि या सगळ्याशिवाय सगळ्यात महत्वाचं, तुमच्या व माझ्यामध्ये एक मोठी दरी ठेवली आहे, यासाठी की येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही. म्हणजे ही जी मोठी खाडी आहे, म्हणून कुठलाही व्यक्ती मरतो. आणि म्हणून जर अविश्वासू असेल तर या अधिलोकाच्या खालच्या जागेला त्याचा आत्मा आणि जीव जातो. जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, लक्षात ठेवा, जसं मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, ह्या गोष्टी जुन्या करारातल्या आपण बोलत आहोत, पण या सदैव सारख्याच असतात. जो व्यक्ती अविश्वासू आहे त्याचा आत्मा, जीव इथे अग्नीमध्ये टाकला जातो. आणि जसं आपण लाजरसाची गोष्ट बघितली, ती गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यासोबत होतो. तो व्यक्ती कोणी असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, फेमस असू द्या, काही पण त्या जगातला तो असू द्या, त्याने जर ख्रिस्तापासूनचं तारण स्वीकारलं नाही, तो व्यक्ती इथे जातो. हे जुन्या करार आणि नवीन करार इथे सारखंच आहे. पुढे यांचं काय होतं ते आपण पुढे बघू. पण जो विश्वासू व्यक्ती जुन्या करारामध्ये, जो ही व्यक्ती मरतो, त्याने देवावर आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, म्हणून तो अधिलोकाचा, जसा लाजरस जो आहे त्याने देवावर विश्वास ठेवला, तो याच्या वरच्या भागेला जातो. या दोघांमध्ये खाडी आहे. आणि हा जो अधिलोक जो आहे, हा जो वरचा भाग जो आहे, हे काय आहे, याला आपल्याला म्हणता येईल का टेम्पररी, टेम्पररी किंवा थोड्या काळासाठीचं स्वर्ग. याचा अर्थ काय मी तुम्हाला समजून सांगतो. एक लक्षात ठेवा, एक मुद्दा कधीच विसरू नका, प्रभू येशू ख्रिस्त अजून आला नाही. देवाचा पुत्र जोपर्यंत येत नाही, कारण आपण बघितलं की त्याच्या पवित्र रक्ताने खंडणी भरून काय झालं, तुमचं मनुष्याचं तारण होते. म्हणून हे जे आहेत यांचं जोही विश्वासू व्यक्ती जुना करारामध्ये मरतो आणि तो काय करतो, इथे घेतला जातो. म्हणून यांचे पाप कवड आहेत, कारण यांनी देवावर विश्वास ठेवला, पण यांच्या पापाचं प्रायश्चित किंवा यांच्या पापाचं बलिदान अजून व्हायचं आहे. समजलं? म्हणून ही जी जागा आहे याला काय म्हणतात, याला अप्पर शिओल किंवा अधिलोक किंवा जुन्या करारामधले जेही देवावर विश्वास ज्यांनी ठेवला त्यांच्यासाठीची टेम्पररी जागा किंवा थोड्या वेळासाठीची जागा, जे स्वर्गासारखीच आहे पण अनंताचं स्वर्ग नाही, त्यांची ती जागा आहे. पण सगळ्यात महत्वाचं कोणासाठी, जे जुन्या करारातले विश्वासू लोक होते.
का इथे त्यांना ठेवण्यात आलेलं आहे? सगळ्यात मोठं कारण म्हणजे म्हणून तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष असू द्या, टेक्निकल गोष्टी सगळ्या समजून घ्या. कारण त्यांनी देवावर विश्वास जरी ठेवला, पण अजून लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं या पृथ्वीवर सगळ्यात मोठं काय आहे? तर देवाच्या मुलाचं येणं. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीद्वारे हेही समजेल का प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवर येणं किती महत्वाचं होतं. आणि कारण कारण त्याच्या पवित्र रक्ताने, त्याच्या बलिदानाने, त्याने जे क्रुसावर केलं, त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे सॅल्वेशन किंवा तारण हे मनुष्य जातीसाठी काय होतं? उपलब्ध होतो. पण जुन्या करारातले जे लोक आहेत, त्यांनी जरी विश्वास ठेवला, त्यांचे पाप हे कव्हर झाले, पण त्यांच्यासाठी जो बळी देणं होतं, म्हणजे जो देवाचा पुत्राने आपलं आपलं शरीर, आपलं रक्त, आपला जीव, आपला आत्मा या गोष्टी सोपणं जे होतं, जे त्याचं बलिदान जे देणं होतं, ते अजून काय आहे? बाकी आहे. आणि म्हणून कुठल्याही जुन्या करारातला व्यक्ती जेव्हा मरतो, तो कुठं जातो? तो जो अधोलोक जे आहे, जे आपल्याला अब्राहम बुझम म्हणून किंवा लाजरस आणि श्रीमंताची जे देवाने जी बोधकथा सांगितली, त्यात आपल्याला दिसतं का हा व्यक्ती, हे जे अधोलोक आहे याच्या दोन भाग आहेत. वरची जागा जी आहे तिथे विश्वासू लोक जातात, खालची जागा जी आहेत तिथे काय होतं? तिथे अविश्वासू लोक जातात. विश्वासू लोक कशाची वाट बघत आहे? की आता आम्हाला इथून सोडवून काय करणार आहे? कारण हे तात्पुरतं स्वर्ग, याच्यातून जे अनंताच्या स्वर्गात घेण्यासाठी जो येणार आहे त्याची वाट बघत आहे. अविश्वासू लोक काय इथे करत आहे? अविश्वासू लोक त्या काय आहे? त्यांचा पुढे न्याय होणार आहे आणि त्यांचा न्याय झाल्यानंतर त्यांना दुसरा मृत्यू येऊन त्याला अनंत काळच्या अग्नीच्या सरोवरात टाकल्या जाईल, त्याची वाट बघत आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी समजणं आवश्यक आहे. दोघही वाट बघत आहे. हा खालचा व्यक्ती न्यायासाठी वाट बघत आहे. हे वरचे विश्वासू लोक की यातून आता आम्हाला देव आपल्या अनंताच्या स्वर्गामध्ये नेण्यासाठी काय करत आहे? वाट बघत आहे. पण या दोघांची वाट पाहणे वेगळी गोष्ट आहे. इथे आपण बघतो की जो श्रीमंत मनुष्य आहे तो अग्नीमध्ये काय आहे? तळपडत आहे. तो पाण्याच्या एका थेंबासाठी भीक मागत आहे. विश्वासू लोक ज्यांनी देवावर विश्वास ठेवला ते काय करत आहे? ते देवावर विश्वास ठेवल्यामुळे स्वर्गाच्या म्हणजे अधिलोकाच्या वरच्या बागेला आहे. आणि या जागेला कोण कोण असेल? इथे प्रत्येक व्यक्ती. इथे अब्राहम आहे, इथं मोशे आहे, इथं दावीद आहे, इथे जुन्या करारातील प्रत्येक व्यक्ती. आणि माझी आशा आहे की तुम्हाला इथपर्यंतच्या या गोष्टी समजल्या असतील, कारण या समजल्या नाही तर पुढच्या गोष्टी सुद्धा समजणार नाही. म्हणून सिंपल गोष्टीत या सगळ्या गोष्टीचं रिकॅप: जुना करारातील व्यक्ती जोही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, कारण देवाचं मुलगा अजून येणं बाकी आहे, त्याचं बलिदान होणं बाकी आहे, त्याने आपल्या पापासाठी देवासमोर काय करणं, आपला जो बलिदान देणं, ती गोष्ट बाकी आहे. म्हणून जो विश्वासू आहे तो अधोलोकाच्या वरच्या भागेला वाट बघत राहतो. आणि ह्या जुन्या करारातली गोष्ट आहे. आणि अविश्वासू आहे तो सदैवसाठी, म्हणजे जुना असू द्या नवीन करार असू द्या, कारण त्याने देवाच्या नावावर विश्वास ठेवला नाही, वचनावर विश्वास ठेवला नाही, तो खालच्या बाजूला जातो. आणि मग मग काय झालं? मग नंतर देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. आता या गोष्टी सगळ्या आपण समजून घेऊ. कारण तुम्हाला काय सांगितलं, हे जे लोक आहेत हे कशाची वाट बघत होते? तारणाऱ्याची. आणि मग जेव्हा देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला, जेव्हा येशू ख्रिस्त आणि या पृथ्वीवर आला, त्याने आपलं पवित्र जीवन जगला. आणि त्याने काय केलं? पवित्र जीवन जेव्हा जगला, जेव्हा तो मारण्यात आला, गाळण्यात आला, त्याने काय केलं? सगळे म्हणजे आदामापासून तर शेवटपर्यंत जितके लोक आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी, प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी तो मारण्यात आला, गाळण्यात आला. आणि त्याने काय केलं? हे जे वाट बघत होते, जुन्या करारात हे जे वाट बघत होते, यांनी काय केलं? देवाने काय केलं? तुम्हाला काय सांगितलं? यांचे फक्त पाप कव्हर होते, पण यांच्या पापाची शिक्षा मरण आहे.
कारण वचन काय सांगतं, एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे. पापाची शिक्षा मरण आहे आणि ती जी शिक्षा आहे ते घेणं अजून बाकी होतं. आणि त्याच्याचमुळे देवाने आपला पुत्र पाठवला, तो मारण्यात आला, गाळण्यात आला आणि त्याने काय केलं, या गोष्टी आपण वचनातून बघू. दुसरी आणखी एक गोष्ट तुम्हाला काही सुंदर एक गोष्टी इथे एकदा अजून पुढे जाऊ, एक पॉइंट राहिला. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा अजून मरायचाच होता, म्हणजे जेव्हा तो इथं होता, क्रुसावर लटकत होता, आणखी एक जो शेवटचा व्यक्ती हो की नाही, किती सुंदर गोष्ट, जो चोर, जो होता आणि त्याने काय केलं, मरणाच्या आधी त्याच्याही आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याही मरणाच्या आधी सुद्धा त्याने काय केला, देवावर विश्वास ठेवला. देवावर का हा देवाचा पुत्र आहे. आता त्याच्यासाठी काय सुवार्थ असेल, त्याच्यासाठी हे सुवार्थ आहे का की हा मरेल मला वाचवेल? नाही, त्याने हा विश्वास ठेवला का हा देवाचा पुत्र आहे आणि त्याने हा विश्वास ठेवला की हा माझ्यासाठी मारण्यात आला. आणि जेव्हा त्याने देवाला म्हटलं की तू जेव्हा काय जेव्हा तू स्वर्ग लोकात असतील तू माझी आठवण ठेव. आणि येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, लूक 23:43 मध्ये येशू त्यास म्हणाला, मी तुला खरे सांगतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आता तुमच्यासाठी प्रश्न. आता येशूनं म्हटलं की मी तू माझ्या बरोबर सुखलोकात असतील, याचा अर्थ हा व्यक्ती कुठं राहील? हा व्यक्ती काय राहील? इथे वरच्या बाजूला. पुन्हा एकदा, का वरच्या बाजूला? कारण अजून येशू ख्रिस्त बोलत आहे. सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. अजून येशू ख्रिस्त मेला नाही, आपल्या पापाचं प्रायश्चित झालेलं नाही आहे, तो मरणातून उठरायचा आहे. पण या चोरानं देवावर विश्वास ठेवला आणि या चोराने आपला काय केला, हा मेला, म्हणून त्याचा आत्मा कुठं जातो? वरच्या बाजूला, अप्पर शिओल किंवा वरची जे बाजू आहे अधिलोकाची, तिथे तो जातो. दुसरा प्रश्न, जो दुसरा चोर आहे, ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही, तो व्यक्ती जेव्हा मरतो त्याचा आत्मा सरळ इथे खाली येतो, कारण त्याने देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला नाही. पुढे, आता जेव्हा त्या क्रुसावर प्रभू येशू ख्रिस्त मारण्यात आला आणि त्याने मग काय केलं, या सगळ्या गोष्टी आपण बघू. आता इपिस्करास पत्र 4:8, 9 आणि 10 हे वचन आपण वाचू. वचन असे म्हणते, जेव्हा तो वर चढला, वर म्हणजे वरची बाजू, तेव्हा त्याने कैद्यास ताब्यास घेतले व नेले. कैदी कोण होते? कैदी म्हणजे इंग्लिशमध्ये कॅप्टिव्हिटी ठेवले आहेत. कशासाठी? पण हे स्वर्गात नेण्यासाठी, कारण यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. आणि त्याने लोकास देणग्या दिल्या. देणग्या म्हणजे काय? गिफ्ट. सॅल्वेशन काय आहे? तारण. म्हणजे हे जे लोक जे वाट बघत होते, हे लोक काय करत होते, जे वाट बघत होते, त्यांना काय दिलं? तारण त्याने अवेलेबल करून दिलं. कसं? आता जेव्हा वचन असे म्हणतो वर चढला, तर याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला, असाच होता की नाही? जो खाली उतरला तोच वर स्वर्गातही उंच ठिकाणी चढला, यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्यात. याचा अर्थ सोप्या शब्दात, हे लोक कशाची वाट बघत होते? की आता यांच्या पापाचं प्रायश्चित, यांच्या पापाचं बलिदान होणं. आणि ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मेला, त्याने काय केलं? यांच्या पापाची जे खंडणी आहे, आपण काय बघितलं की वचन काय म्हणतं? सगळ्यात आधी वचन काय होतं? की त्याने सार्वकालिक खंडणी मिळून एकदाच परम पवित्र स्थानात गेला. म्हणजे त्याने काय केलं? या सगळ्या लोकांसाठी, एवढ्याच यांच्यासाठी नव्हे, कारण प्रभू येशू ख्रिस्त एकचदा मारण्यात आला. त्याने काय केलं? आदामापासून तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या पापाची खंडणी आता त्याने देवाला भरून दिली, आपल्या पित्याला दिली. कारण पिता काय आहे? पवित्र आहे. पुत्र पवित्र आहे. पापाची काय आहे? शिक्षा मरण आहे. ते पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून देवाने काय केलं? आपला पुत्र दिला, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी काय केलं? आपला बलिदान दिला, आपला जीव दिला. जे वचन सांगतं की पवित्र रक्त सांडवल्याशिवाय पापाची क्षमा नाही, ते रक्त सांडवलं. थोडक्यात देवाने जेव्हा क्रुसावर होता त्याने काय म्हटलं? इट इज फिनिश. म्हणजे हे सगळं आता काय झालेलं आहे. आणि ख्रिस्ताने काय केलं? या आपल्या प्रत्येकासाठी, प्लस आपण काय बोलत आहोत, हा त्या पिरियडसाठी, म्हणजे जेव्हा ही गोष्ट होत होती, जेव्हा क्रूस आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण त्या दिवशी झालं, त्या दिवशी काय केलं त्याने? या सगळ्या लोकांची
पण काय केली? खंडणी, पापांची खंडणी भरली, त्यांच्यासाठी बळी दिला आणि या सगळ्या लोकांना घेऊन तो वचन काय सांगतं? स्वर्गात तो घेऊन गेला. म्हणजे समजतं मी तुम्हाला आधी, आता तुम्हाला कदाचित काही गोष्टी समजत असेल, का तुम्हाला सांगितलं की हे तात्पुरतं स्वर्ग किंवा टेम्पररी या गोष्टी हे आत्मे इथे कशासाठी आहेत? हे विश्वासू लोक कशासाठी आहे? कारण यांचे पाप जरी कव्हर झाले, तरी अजून यांच्या पापांचं बलिदान होणं होतं. म्हणून जुन्या कराराचा जो व्यक्ती आहे, तो काय जो येणारा आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी काय केले? ते मेलेत आणि त्यांचे आत्मे इथे आलेत आणि देवाचा पुत्र आला. देवाचा पुत्र याने काय केलं? सगळ्यांच्या पापाची खंडणी भरली आणि आपण जे एपिस्करात 4चे वचन बघितले आणि तो काय करतो? या सगळ्यांना काय केलं? त्याने तारण अवेलेबल करून दिलं आणि यांना काय केलं? आता अनंत काळच्या जीवनात तो घेऊन गेला. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मारण्यात आला किंवा त्याने जे तुमच्यासाठी केलं, हे फक्त या लोकांसाठीच केलं का? नाही, त्याने या लोकांसाठी सुद्धा केलं. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली. देवाने जे अधिलोकातल्या खालच्या बाजूला आहे त्याच्यावर प्रीती केली अशी आहे का? नाही. तो प्रत्येक व्यक्तीसाठी मारण्यात आला. त्याने प्रत्येकाच्या पापासाठी शिक्षा स्वतःवर घेतली. म्हणजे हे किती वाईट आणि भयंकर ही बातमी त्या लोकांसाठी जे इथे जाणार आहेत किंवा इथं गेलेले आहेत, का त्यांच्या पापासाठी सगळी खंडणी भरण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करून गेले आहेत, तरी हे जगात असताना यांनी सत्याला काय स्वीकारलं नाही आणि यांचे आत्मे हे अनंताच्या इथे काय आहे? हे लोक कशासाठी बघत आहे? शिक्षेसाठी. कुठले लोक आहेत? ज्यांची खंडणी पापांची भरण्यात आलेली आहे, ज्यांच्यासाठी तारण अवेलेबल आहे, पण यांनी स्वीकारलं नाही का? यांचा पाप, यांचा गर्व, यांची स्वतःची समज, यांचा स्वतःचाच मूर्खपणा आणि यांना फसवणारे जे लोक ज्यांना कधीच सत्य सांगत नाहीत, अशा सगळ्या विविध कारणामुळे, जेही ते कारण आहे त्या कारणामुळे यांच्यापासून सत्य दूर होतं आणि ज्यांच्यापाशी सत्य दूर होतं त्यांनी स्वीकारलं नाही असा प्रत्येक व्यक्ती. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे की येशू ख्रिस्त फक्त यांच्यासाठी नाही, तर यांच्यासाठी सुद्धा मारण्यात आला. म्हणून हे इतकी वाईट आणि भयंकर गोष्ट आहे का जोही व्यक्ती ख्रिस्तापासूनचं तारण या जगात असताना स्वीकारल्याशिवाय जातो, त्याच्यासारखा पस्तावा करणारा कुठलाच नाही. कारण कसं तुम्हाला माहित? आपण त्या लाजरसाविषयी तो काय म्हणतो? अरे मी इथे का? तो काय म्हणतो? माझ्या घरच्यांना सांगा की इथे येऊ नका. आणि आपण त्या गोष्टीकडे जाऊ नये, कारण ती एक दुसरी बोधकथा होऊन जाईल. पण सांगण्याचं तात्पर्य तो सदैव पस्तावलेला राहील. पुढं हे सगळं काय झालं? कुठल्या दिवशी? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी केल्या. सगळ्यात मोठी गोष्ट किती महत्वाचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं. किती महत्वाचं होतं त्याचं क्रुसावर मरणं. किती महत्वाचं होतं की त्याचं पवित्र रक्त सांडणं. किती महत्वाचं आहे का देवाचा पुत्र विचार करा या जगातली. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय आहे की येशू ख्रिस्त. त्याच्याशिवाय काहीच नाही. त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट नाही. म्हणून तुम्हाला सत्य हे समजणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही देवाच्या वचनावर, त्याच्या सत्यावर समजू शकणार नाही. कारण तुमच्या आत्म्यासारखं दुसरं काहीच महत्वाचं नाही. तुमच्या आत्म्याच्या मागे, प्रत्येकाच्या आत्म्यामागे सैतान सुद्धा आहे, देव सुद्धा आहे. देवाची इच्छा आहे का आपण वाचले पाहिजे, सैतानाची इच्छा आहे की आपण मेलो पाहिजे. कारण तुमच्यापाशी जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे तुमचा आत्मा. पुढे आपण बघू. नंतर आता आता ही गोष्ट काय झाली तुम्हाला कळली का? हे जुन्या करारातले लोक इथे वाट बघत होते. आपल्याला हे कळलं की देवाचा पुत्र आला, त्याने या सगळ्यांच्या आणि आपल्या पापांसाठी काय केलं? आपल्या पापांसाठी खंडणी देवाजवळ भरली की आपल्याला तारण किंवा सॅल्वेशन मिळावं. आणि जेव्हा आता जर एखादा व्यक्ती म्हणजे काय? याच्यापासून नवीन करारापर्यंत किंवा आपण आणि याच्या पुढे हा व्यक्ती जेव्हा मरतो, मग काय होतं? आणि हे किती सुंदर गोष्ट आहे. तर एक वचन आपण बघू की इथे दुसरं करीन करास 5:8. आता करीन करास म्हणजे काय आहे? नवीन करार. आता तुम्ही आणि मी करीन करार. आपण कुठे जातो? आपलं काय होतं? तर इथे सुंदर एक वचन आहे.
आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर कधी होतो मनुष्य? जेव्हा तो मरतो. शरीरापासून दूर होऊन प्रभू जवळ राहण्यास आम्ही तयार आहोत. म्हणजे हा काय म्हणत आहे? जेव्हा जसे आपण मरतो, जेव्हा आपण इथं शेवटचा श्वास घेतो, आपण त्या अप्पर शिओल किंवा आपण त्या अधिलोकाच्या वरच्या बाजूला आपण जात नाही. पुन्हा टेक्निकली का असं होत नाही? का देवाने सगळं तुमच्या आणि माझ्यासाठी करून ठेवलं. इंग्लिशमध्ये सुंदर सांगतं, अबसेंट फ्रॉम अ बॉडी, म्हणजे जेव्हा आपण शरीरापासून अबसेंट होतो. शरीरापासून कधी अबसेंट होतो? ज्या दिवशी आपण मरतो. अँड टू बी प्रेझेंट विथ द लॉर्ड, आणि जसे आपण इथं मरतो, आपण देवाजवळ उपस्थित असो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? चित्रातून आपण बघू. आता जेव्हा एखादा नवीन करारातला व्यक्ती मरतो, त्याचा आत्मा इथे जात नाही. पुन्हा एकदा, जर तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल तर का जात नाही? कारण देवाने सगळं करून ठेवलेलं आहे. जुन्या करारातला व्यक्ती का इथे होता? कारण त्याच्या पापाची खंडणी अजून भरायची होती. देवाचा पुत्र यायचा होता. देवाचा पुत्र आला, त्याने काय केलं? या सगळ्यांना घेऊन त्याने काय केलं? स्वर्गात अनंतकाळच्या जीवनात नेलं. म्हणून आता हा जो वरचा भाग आहे, अपरशील, इथे कोणीच राहत नाही. का राहत नाही? कारण त्यातले सगळे लोक जे विश्वासू होते, जे ख्रिस्तामध्ये देवामध्ये मेलेले होते, ज्याने जुन्या करारात देवावर विश्वास ठेवला, देवाने त्यांना इथे सोडून अनंताच्या स्वर्गात घेतलं. पण याच्याही पेक्षा मोठं आणि महत्वाचं आणि चांगलं तुमच्या आणि माझ्यासाठी, की आज जेव्हा कुठलाही व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आज जेव्हा कुठलाही व्यक्ती त्याला हाक मारतो, येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं, या सगळ्या गोष्टीमध्ये सदैव लक्षात ठेवा. कारण ज्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो तारणासाठी, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आपल्याला या गोष्टीविषयी सगळ्या माहीत असल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण ख्रिस्ताला हाक मारतो, म्हणून तुम्हाला म्हटलं, की तारणाशिवाय कुठलाच व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही. फरक पडत नाही आपण स्वतःला ख्रिश्चन म्हणतो की काय म्हणतो. पण जर आपल्यापाशी सॅल्वेशन नाही, जे देवापासूनच तुम्हाला मिळालेलं नाही, त्याशिवाय तो व्यक्ती कधीही स्वर्गात जात नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी US मध्ये असताना आम्ही डोर नॉकिंग, म्हणजे दारोदारी जाऊन, आपल्या भारतात हे आपण करत नाही, तर लोकांना सुवार्ता सांगत होतो. तर मी असताना काय झालं, तिथे दार वाजत असताना एक कॅथलिक लेडी बाहेर आली आणि त्या चर्चमध्ये ती टीचर होती आणि ती बाहेर आली आणि तिला मी देवाविषयीची सुवार्ता सांगितली. आता जेव्हा तिला मी देवाविषयी सांगितलं आणि तिने ऑफकोर्स तिची जे शिकवणी आहे त्याच्यावर तिने काय केलं, बोलणं चालू केलं, की हे कार्य हे करा लागते, तसं करा लागते. तिला मी एका शब्दात फक्त शांत केलं. तिला म्हटलं, तुला आठवतं निकोदमसला काय म्हटलं होतं देवाने? ते म्हणे काय? निकोदमसला म्हटलं होतं, की नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य पाहू शकणार नाही. ते नव्याने जन्मला आले आहो म्हटलं मी. माझ्या पापाची क्षमा झालेली आहे. मी नव्याने जन्मलेलो आहो. ती पहिल्यांदा शॉक झाली आणि तिनं काय म्हटलं मला? गुड फॉर यू. गुड फॉर यू म्हणजे चांगलं असेल तुझ्यासाठी. हो, माझ्यासाठी चांगलं आहे, पण तुझ्यासाठी नाही. सांगण्याचं तात्पर्य, की तारण अवेलेबल आहे. म्हणून फरक पडत नाही, की तुम्ही बॅप्टिस्ट आहात, तुम्ही कॅथलिक आहात, तुम्ही प्रोटेस्टियन आहात, तुम्ही काय आहात याचा फरक पडत नाही. जर देवापासूनचं तारण तुम्ही अजून स्वीकारलंच नाही, त्या त्या स्त्रीमध्ये काय फरक होता? तिचं असं म्हणणं होतं, की आपल्याला करावं लागेल, मरेपर्यंत आपण प्रयत्न करावे. तिला मी डोळ्यासमोर काय सांगत होतो? अरे मला सापडला आहे, मला भेटला आहे, हा नव्याने जन्मलेला व्यक्ती तुझ्या संग बोलत आहे. तिला कशामुळे त्या गोष्टी समजल्या नाही? कारण ती काय होती? अविश्वासू. ती कॅथलिक होती, पण काय होती? अविश्वासू. कारण तिची जी शिकवणी होती ते काय होती? का मरापर्यंत आपल्याला कार्य करावा लागेल, चांगल्या गोष्टी कराव्या लागेल, सगळ्या प्रार्थना कराव्या लागतील, सगळ्या रीतिरिवाज कराव्या लागतील आणि जेव्हा ती मरेल तेव्हा देव तिला देईल. ती काय होती? अविश्वासू. का? कारण तिनं देवाचा एक मात्र पुत्र, जो या पृथ्वीवर येऊन मारण्यात आला, गाडण्यात आला, त्याच्यापासूनच्या तारणावर विश्वास ठेवला नाही. कशावर विश्वास ठेवला? तर तिचे जे कार्य आहे मरेपर्यंत,
ते तिला स्वर्गात नेतील. ती व्यक्ती कोण आहे? अविश्वासू. तिच्या संग कोण बोलत होता? विश्वासू. का बोलत होता? तो चांगला आहे म्हणून नाही, तर त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ख्रिस्ताने त्याला वाचवलं, म्हणून तो त्या दारावर उभा होता, वाजवत होता. कशामुळे वाजवत होता? कारण देव म्हणतो जाऊन सांग. आता सांगितल्यानंतर विश्वास ठेवणे, न विश्वास ठेवणे हा प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहे. म्हणून समजलं हे उदाहरण मी कशासाठी दिलं, की फरक पडत नाही की तुम्ही कॅथलिक आहात, तुम्ही बॅप्टिस्ट आहात, तुम्ही प्रोटेस्टंट आहात, तुम्ही कुठल्या गोष्टीला मानता. तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, जे त्याने करून ठेवलेलं आहे. तारण सदैव कृपेने विश्वासाद्वारे. काही वचन बघू आपण इथे. काय म्हणतो इपिस्करास 2:8? कारण देवाच्या कृपेने विश्वासाद्वारे, देवाच्या कृपेने आणि तुमच्या शेवटपर्यंतच्या कार्याद्वारे असं वचन म्हणत नाही, तर देवाच्या कृपेने विश्वासाद्वारे तुम्हा शिक्षेपासून वाचवलेले आहे, आणि ते आमच्याकडून झाले नाही, म्हणजे तुमच्या कार्यामुळे नव्हे, तर ते दान देवापासून आहे. आपल्या कर्मामुळे हे झाले नाही, यासाठी कोणी बळाई मारू नये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, देवाचा पुत्र म्हणून तुम्हाला या गोष्टीहून कळलं असेल की किती महत्वाचं होतं याचा पुत्र येणं. येशू ख्रिस्ताचं मरण, त्याचं पृथ्वीवर येणं या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला यातून द्वारे कळलं असेल की लोक त्याचीच वाट बघत होते. या चित्राद्वारे तुम्हाला कळलं असेल की याने खंडणी भरून या सगळ्यांना सोडवलं. आणि हे जे आपण आहोत, काय करतो आपण? देवाच्या पुत्रावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो, त्याच्यापासूनचे तारण आहे ते स्वीकारून घेतो की माझ्या कार्यामुळे नव्हे, तर ख्रिस्तामुळे. आणि जेव्हा त्याला आपण आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याच्यापासून आपल्या पापाची क्षमा घेतो, त्याला म्हणतो येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. जेव्हा तुम्ही आपला विश्वास त्याच्यावर टाकता, हे सत्य स्वीकारता, काय करतो? तुम्हाला तो तारण अवेलेबल करून दिलं. तुमच्या जीवनात, तुमच्या लाईफ मध्ये तो अनंताचं जीवन टाकतो. आणि म्हणजे जेव्हाही हा व्यक्ती मरतो, याला इथं जायची गरज नाही. का? याच्या पापाची खंडणी पुन्हा ऑलरेडी भरण्यात आली. हा सरळ स्वर्गात घेतला जातो. पण जो व्यक्ती अविश्वासू आहे, जो व्यक्ती या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, जो मनाचा हटकोर आहे, ज्याच्यापाशी सत्य नाही, ज्याची सत्य जाणण्याची इच्छा नाही, त्याचं काय होतं हे खूप महत्वाचं आहे. हा व्यक्ती जेव्हा मरतो, हा जसं सांगितलं, हा अविश्वासू, हा जो ही जागा आहे त्याच्या खालच्या बाजूला असतो. हा व्यक्ती कधीपर्यंत वाट बघत आहे? हा व्यक्ती आपल्या न्यायाची वाट बघत आहे. सोप्या उदाहरणात, एखाद्या आपल्या भारतात एखादा चोर, एखादा एखादा वाईट करणारा जेव्हा पकडला जातो, पोलीस लोक काय करतात? त्याला लोकल जेलमध्ये ठेवतात. लोकल जेलमध्ये कशासाठी ठेवतात? कारण त्याच्यावर केस चालवायची असते. त्याच्यावर कलमा लावल्या जातात, नंतर कोर्टात त्याच्यावर केस चालते, जज त्याला शिक्षा देतो. काय? याला 10 वर्ष, 15 वर्ष त्याच्या त्याच्या गुन्ह्याप्रमाणे. आणि त्याला काय केलं जातं? आता लोकल जेलमधून सेंट्रल जेलला टाकल्या जातं. समजलं? एक्झॅक्टली तोच कन्सेप्ट आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवला नाही, तुम्हाला तो काय केला जातो? या लोअर शील अधिलोकात टाकल्या जातं. इथे आत्मा आणि लोकांचा जीव इथे राहतो, ते तळपळत राहतात. कशाची वाट बघत आहे? कारण शेवटी जेव्हा देवाचा पुत्र येईल, त्यानंतर जेव्हा तो आपल्या न्यायाच्या जागेवर बसेल, तेव्हा काय होईल? त्यांचा आपापल्या ज्याही गोष्टी तुम्ही जन्मापासून तर मरेपर्यंत जे पाप करता, त्या प्रत्येक गोष्टीचा तो न्याय घेतो. प्रत्येक व्यक्तीला त्याप्रमाणे शिक्षा देतो आणि त्याला अनंत काळच्या काय नरकामध्ये टाकल्या जातो. हा दुसरा मृत्यू. याच्याविषयी वचन आपण बघू. रेव्हलेशन, कारण शेवटचा आहे ना, सेकंड डेथ. प्रकटीकरण याचा 20 अध्याय 11 वचन. तेव्हा मी एक मोठे शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसलेला होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही पडून गेली आणि त्यांना कुठेच जागा मिळाली नाही. आणि हा भयंकर दृश्य हे जे आहे ते न्यायाच्या दिवसाचं आहे, का पृथ्वी आकाश सगळ्या गोष्टी पडून जातील, कारण जगाचा न्याय होणार आहे. मग मी मृतांना, लहान व मोठे, राजसनासमोर उभे राहिलेले बघितले. तेव्हा पुस्तके उघडल्या गेली. नंतर एक पुस्तक उघडले गेले,
ते जीवनाचे पुस्तक होते आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टीवरून ज्यांना त्यांच्या कामाप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला. तर इथे काय मृतांचा न्याय होतो. समुद्राने आपल्यातील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृत्यूलोक यांनाही आपल्यामधील मरण पावलेले होते हे जे आहेत ते काय केले, म्हणजे इथं शरीर, आता इथं काय दिलंय सुंदर गोष्ट, समुद्राने आपल्यातील मरण पावलेले होते व ते दिले आणि मृत्यू व मृत्यूलोकात यांनीही आपल्यामधील मरण पावलेले दिले ते दिले. याचा अर्थ काय, कारण आपले आत्मे जो अविश्वासू आहे त्याचा आत्मा इथं जातो, त्याचा शरीर एखाद्या एक तर मातीत असेल किंवा समुद्रात असेल किंवा कुठेही असेल, त्याचं शरीर आणि या मृत्यूलोकातला जो आत्मा तो एकत्रित होतो आणि हे एकत्रित होऊन देवाच्या न्यायासमोर उभे राहतात. देवाच्या न्यायासमोर उभे राहतात. पुढे आपण बघू. आणि त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे त्यांच्या प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. ज्या ज्या गोष्टी तुम्ही शरीरात करता त्या प्रत्येकाच्या कामाप्रमाणे त्याचा न्याय करण्यात आला आणि मरण व मृत्यूलोक अग्नीच्या सरोवरात टाकल्या गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. आणि इथून म्हणून हे जे व्यक्ती आहेत ते कशाची वाट बघतात, हे व्यक्ती वाट बघत आहे न्यायाच्या दिवसाची. आणि जेव्हा देवाचा पुत्र जेव्हा न्यायाच्या सीटवर बसेल, या सगळ्यांना तिथे बोलावण्यात येईल. जोही अविश्वासू आहे तो प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टीविषयी न्याय देईल की त्याने या गोष्टी का केल्या आणि आपापल्या कर्माप्रमाणे त्यांना काय मिळेल, इथे अग्नीच्या तळ्यात त्यांना टाकल्या जाईल. आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात जाईल. जीवनाचं पुस्तक, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेवटच्या काही वेळ आहे. प्रत्येक व्यक्तीचं या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचं जो या पृथ्वीवर जन्मला आहे, कारण आपण जन्मता पापी आहोत, पापाचं वेतन मरण आहे. आईच्या पोटात असतानाच आपला जेव्हा काय सांगतो स्तोत्र संहिता, जेव्हा आईने माझा गर्भ धारण केला है ना, तिच्या पोटातच काय झालं, तेव्हाच काय पापाचं बीज टाकण्यात आलं. याचा अर्थ कोण्याच व्यक्तीचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. एकही व्यक्तीचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता, काय होतं, हे जे खालचं नाव आहे ज्याच्यात आपले जेही कर्म, जेही कार्य, जेही पाप आहे त्या पुस्तकात आपले जे नाव लिहिले आहे त्यातलं ते खोडल्या जातं आणि जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव लिहिल्या जातं. माझं नाव 38व्या वर्षी इथून खोडून इथे टाकण्यात आलं. 38व्या वर्षाचा 20 सप्टेंबर 4:15 वाजता जेव्हा मी येशू ख्रिस्ताला हाक मारली, म्हटलं येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारतो, माझ्या पापाची क्षमा कर. त्याने स्वर्गातून माझी प्रार्थना ऐकली, माझ्या पापाची क्षमा केली. त्या दिवशी काय खूप साऱ्या गोष्टी होतात, पण त्यातली एक गोष्ट म्हणजे काय, की इथून नाव खोडल्या जातं आणि ते नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिल्या जातं. कारण वचन सांगतं ज्याचंही नाव जीवनाच्या पुस्तकात नाही त्या प्रत्येकाला इथं टाकल्या जाईल. हे जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी समजणं, या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणं की तारण हे फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. याची गरज नाही की तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपण ज्या शिकलो, अरे हे मला माहीत असणं आवश्यक होतं. नाही, याची गरज नाही. देव हे तुम्हाला विचारत नाही की तुला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या का. मी ॲज अ पास्टर माझं कार्य आहे की सत्य तुम्हाला सांगणे. पण सगळ्यात महत्व तुमच्यासाठी काय आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी काय आहे, की जे तारण देवापासून अवेलेबल आहे, जे आपल्याला, ही जे लोक होते यांना कदाचित देव माहित होता, ख्रिस्त माहित होता, याच्यात प्रत्येक धर्माचा व्यक्ती आहे. याला प्रत्येक व्यक्ती आहे, जो प्रत्येक चर्च मधला व्यक्ती आहे. जोपर्यंत त्याने ख्रिस्तापासूनचं तारण स्वीकारलं नाही तो अविश्वासू इथं न्यायासाठी आणि नंतर दुसऱ्या मृत्यूसाठी वाट बघतो. जोही व्यक्ती, कारण आपण नवीन करारात आहोत, देवाने आपल्यासाठी सगळं करून घेतलं. जेव्हाही आपण याच्यावर विश्वास ठेवतो ख्रिस्त त्या क्षणी आपल्या पापाची क्षमा करतो, अनंताचं जीवन आपल्याला देतो. जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, ख्रिस्ता माझी क्षमा कर, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारतो, मी विश्वास ठेवतो की मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो की माझं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही कारण मी जन्मतः पापी आहे, पण तू माझ्यासाठी स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला, माझ्या पापाची खंडणी तू भरली,
माझ्यासाठी पवित्र रक्त तू सांडवलं. माझ्या पापासाठी क्रुसावर प्राण तू दिला आणि तू मारण्यात आला, गाळण्यात आला, पुरण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि देव काय म्हणतो, जोही मला हाक मारेल तो वाचवला जाईल. आणि जोही व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो त्याचं नाव इथून खोडल्या जातो. कारण जन्मता आपल्या प्रत्येकाचं नाव इथे आहे. आपण विश्वास ठेवा नका ठेवू. आपण विश्वास ठेवत नाही तर आपण अविश्वासू होतो आणि आपलं नाव इथे असतं ते कधीच काढल्या जात नाही. आपण न्यायाची वाट बघतो, नंतर दुसरं मरण आहे. पण जेव्हा आपण विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पासून मिळणाऱ्या तारणावे, आपलं नाव इथून खोडल्या जातं. आणि तुम्हाला जसं सांगितलं, कुठलाच व्यक्ती आता इथे जात नाही, कारण त्याने सगळं तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे. आणि तेव्हा आपण त्याला स्वीकारतो, तो आपल्याला अनंत काळचं जीवन देतो. म्हणून आज तुम्हा प्रत्येकासाठी आणि जेही ऐकणारे आहे प्रत्येकासाठी एकच प्रश्न, की मी हे स्वीकारलं आहे का? का मी कोण्या गोष्टीची वाट बघत आहे? का मी देव देव येशू येशू करत आहे? कारण वचन सांगतं प्रत्येक येशू येशू करणारा स्वर्गाच्या राज्यात नाही. त्याचं कारण काय? कारण त्याने कधी त्याला स्वीकारलंच नाही, त्याच्यापासूनची क्षमा घेतलीच नाही. जे तारण जे त्याच्या देवाने या जगासाठी उपलब्ध करून दिलं. म्हणून योहान 3:16 काय म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणून स्वर्गाखाली या पृथ्वीवर कुठलंच नाव नाही. प्रभू येशू ख्रिस्तच मध्यस्थी आहे. मार्ग, सत्य व जीवन तो आहे. जीवनाचं दार तो आहे. त्याच्याशिवाय कोणीही स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीद्वारे माझा हेतू तुम्हाला हे सांगण्याचा, सगळ्यात महत्वाचं, की आपण कुठे आहोत. आपण अजूनही कार्य करत आहोत, की जे त्याच्यापासून आहे ते आपण स्वीकारलं आहोत. कारण स्वीकारला ज्याने स्वीकारलं नाही तो अविश्वासू राहील. तो इथे येईल, न्यायाच्या दिवशी हजर राहील. ज्याने स्वीकारलं त्याला प्रभू येशू ख्रिस्त, वचन काय सांगतं, अब्सेंट विथ बॉडी प्रेझेंट विथ लॉर्ड. शरीर इथं सोडतो आणि ज्या दिवशी व्यक्ती मरतो तो देवाजवळ अवेलेबल असतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू. आणि मी आशा करतो की जी बायबल स्टडी, आणि माझी इच्छा होती, कारण मागच्या संडेला आमच्या चर्चमध्ये मी हे शिकवलं आणि हे खूप सुंदर आणि डीप नॉलेज आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला समजणं. कारण तुम्हाला जसं मी सांगत असतो की हीच वेळ आहे. देवाने पृथ्वीवर ही जी वेळ दिली, बायबल आपल्याला यासाठी दिलं की आपल्याला जीवनाच्या गोष्टी समजाव्या, आपल्याला कळाव्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हो की नाही, किती सुंदर या सगळ्या गोष्टी आहे, या सगळ्या बायबलमध्ये आहे. आणि हे शिकणंच आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या असेल आणि तुम्हाला समजल्या असेल, तर काय होते सगळ्यात मोठी गोष्ट, की त्या देवाविषयी, की देवाचा पुत्र हा किती महान आहे. दुसरी गोष्ट, की हे किती सुंदर गोष्ट आहे, त्याची योजना किती मोठी आहे. प्लस आपण युजली काय करतो, कारण आपण जन्मताच या धर्मात आलो किंवा कोणीतरी आपल्याला या धर्मात आणलं आणि हा धर्म आपल्याला आवडला, म्हणून मॅक्सिमम लोक हे काय करतात, आम्ही ख्रिश्चन आहोत. ते काहीच महत्वाचं नाही. पण ती एक चांगली गोष्ट आहे, की कमीत कमी तुम्ही सत्याजवळ आले. पण तुम्ही सत्य जाणून घेतलं का? कारण ख्रिस्ती मीही जन्मापासूनच होतो. माझाही बाप्तिस्मा 18व्या वर्षी झाला होता आणि या सगळ्या गोष्टी मी केल्या, पण जोपर्यंत सत्य समजलं नाही. कारण वचन काय सांगतं, सत्य तुला कळेल आणि तुला त्या सगळ्या गोष्टीपासून तो मोकळं करेल. म्हणून सगळ्यात महत्वाचं हे आहे, का मला सत्य सापडलं का? मी ते तारण स्वीकारलं का? आणि जर नसेल, तर आणि सुंदर गोष्टी आहे, की आज आपण जिवंत आहोत. आणि आपल्याला सत्य सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हे सगळ्यात मोठी गोष्ट, हो की नाही? याच्यासाठी नाही, की माझा विश्वास आहे. का? कुठल्या गोष्टीवर? काय अर्थ आहे त्याचा? का ख्रिस्ताशिवाय तारण नाही? का प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे? का या पृथ्वीवर आला? का त्याच्याशिवाय आपण जाऊ शकत नाही? या सगळ्या गोष्टी जाणणं आवश्यक आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण थांबू. आणि मी आशा करतो की हे जी बायबल स्टडी सगळ्यात महत्वाची होती. आणि मला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सत्य जेव्हा सापडलं आणि मिळालं, हे एक्साइट करतो, हो की नाही? आणि देवाचं वचन आहे, जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो, की तुम्ही देवाच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाळा. आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमचं देवाविषयीचं प्रेम, त्याचं देवाचं विषयीचं सत्य जेव्हा तुमच्या मनावर कार्य केलं, तुम्ही अधिक विश्वासात काय व्हाल, भक्कम व्हाल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण थांबू. आपण प्रार्थना करू.
आणि आजच्या बायबल स्टडीला आपण थांबू. आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो. खरंच तू महान आहे माझ्या राजा. आणि होय प्रभू, महान तुझ्या योजना माझ्या राजा. आणि आम्ही प्रार्थना करतो, धन्यवाद देतो परमेश्वरा, जे आमच्यासाठी तू केलंस माझ्या राजा. होय प्रभू, तू आम्हा प्रत्येकासाठी, आदामापासून तर प्रभू या पृथ्वीच्या शेवटच्या मनुष्यापर्यंत प्रत्येकाच्या पापासाठी परमेश्वरा, होय प्रभू, तू या पृथ्वीवर आलास. होय प्रभू, आमच्या पापाची शिक्षा जी आम्हाला भेटायला पाहिजे तू स्वतःवर घेतली. तो आमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला परमेश्वरा. यासाठी प्रभू, की प्रभू तुझ्याद्वारे आम्हाला तारण मिळावं. धन्यवाद मानतो प्रभू. प्रार्थना करतो प्रभू तुझ्या कृपेसाठी. प्रार्थना करतो, धन्यवाद देतो परमेश्वरा, हे जीवनाचं सत्य आम्हाला तू कळू दिलं. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय प्रभू, ज्याला कुणालाही हे सत्य अजून समजलं नसेल आणि जोही परमेश्वरा अजून प्रभू या सत्यापासून दूर असेल, प्रभू प्रार्थना करतो आजच्या स्टडीद्वारे प्रभू त्याला जीवनाचं सत्य तू कळू दे. कारण तुझी इच्छा आहे कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रार्थना करतो प्रभू, ही बायबल स्टडी हे प्रभू अनेकांच्या जीवनात अनेकांसाठी उपयोगी तू असू दे. होय प्रभू, तू आत्मे वाचवणारा परमेश्वर आहे. तुझे वचन सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल. होय प्रभू, तारण कृपेमुळे आहे प्रभू, जी तुझी कृपा आमच्या सारख्यांवर, आमची लायकी नसताना, तर आमच्या कार्यामुळे नव्हे, तर प्रभू हे तुझ्यापासूनचे दान आहे. प्रार्थना करतो प्रत्येकाने ते दान स्वीकारावे प्रभू. होय प्रभू, की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो, इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. होय प्रभू, तुझ्या सत्यात, तुझ्या वचनात वाढो आणि परमेश्वरा तुझं कार्य प्रत्येकाच्या जीवनात तू करून घे. धन्यवाद मानतो आजच्या बायबल स्टडीसाठी. धन्यवाद मानतो तुझ्या प्रेरणेसाठी, ज्ञानासाठी. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. थँक यू. गॉड ब्लेस यू.